सह्याद्री पॉलिटेक्निक सावर्डेमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना यूट्यूबच्या माध्यमातून आपण आज आपली जी समर एक्झामिनेशन आहे त्याचं टाईम टेबल कशा प्रकारे बघायचं आपल्या कोर्स वाईज सेमिस्टर वाईज याचा थोडासा ओव्हरव्ह्यू या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आता सर्वप्रथम त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला आपला जो वेब ब्राउझर आहे, क्रोम असेल, गुगल असेल, याच्यावरती जाऊन तुम्हाला काय करावं लागेल, MSBT होम पेजवरती क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे तुमच्यासमोर विंडो ओपन होईल. त्यानंतर MSBTच्या होम पेजवरती पुन्हा क्लिक करा. हा इंटरफेस येईल. याच्यामध्ये तुम्हाला हा जो बॉक्स दिसतोय 3 लाईनचा, त्याच्यावरती क्लिक करा. वेगवेगळ्या MSBTच्या ज्या टॅब आहेत त्या या ठिकाणी ओपन होतील. त्याच्यातील एक्झामिनेशन या टॅबवरती क्लिक करा. एक्झामिनेशन, आता एक्झामिनेशन टॅबवरती क्लिक केल्यानंतर एक्झामिनेशन त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल. मी थोडं स्लोच घेतो आहे प्रोसेस. त्याच्यामध्ये एक्झाम टाईम टेबल याच्यावरती क्लिक करा. आता हे केल्यानंतर सर्वप्रथम क्लोज करा. त्यानंतर आपल्या गो टू वेबसाईट म्हणजे अदर पेजवरती आपल्याला घेऊन जाईल. तिथे गेल्यानंतर हा इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होईल. याच्यामध्ये आता काही ऑप्शन येतील. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन येईल ते टाईम टेबल इन्स्टिट्यूट वाईज. आता आपल्याला ही गोष्टी बघण्याची काही गरज नाही आहे. याच्यामध्ये हा जो सेकंड टॅब आहे MSBT कोर्स वाईज टाईम टेबल, याच्यामध्ये आपला कोर्स कोड जो आहे तो सर्वप्रथम निवडा. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. स्क्रोल डाऊन करा. त्याच्यामध्ये आपल्याला मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा ऑप्शन मिळेल. मग तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला सर्वांना ह्या गोष्टी माहीत आहेतच, परंतु थोडंसं टाईम टेबल प्रत्येकाला बघता यावं या अनुषंगानं हा प्रयत्न आहे की ज्याच्यामध्ये आपल्या सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून देखील टाईम टेबल चेक करता येईल. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल मेकॅनिकल इंजिनिअरिंग ME हा ऑप्शन आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. आता नेक्स्ट जो पर्याय आहे तो इयर सेमिस्टर. तर याच्यामधला आता जर तुम्ही 4th सेमिस्टरला असाल तर 4th सेमिस्टर सिलेक्ट करा. त्याच्यानंतर जो ऑप्शन आहे तो मास्टर कोड. आता याच्यामध्ये ज्या स्कीम्स आहेत वेगवेगळ्या CEGIK या स्कीम्सनुसार टाईम टेबल वेगळे आहेत. आता आपली जर रेग्युलरची सेमिस्टर जी आहे ती K स्कीम आहे, तर आपण K स्कीम या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. आता जनरेट कोर्स वाईज टाईम टेबल याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला टाईम टेबल आपल्यासमोर दिसणार आहे. आता याच्यामध्ये प्रामुख्याने लक्षात घ्या, हे सुद्धा गोष्टी काळजीपूर्वक बघा. गडबडीमध्ये सुद्धा तुम्ही वेगळ्या कोर्स कोड असेल किंवा वेगळा मास्टर कोड असेल याचं टाईम टेबल पाहू शकता. त्याच्यामुळे एकदा पुन्हा इथे व्हेरीफाय करा. कोर्स आहे ME मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सेमिस्टर आहे 4th अँड मास्टर कोड आहे K. आता याच्यामध्ये तुमचे सब्जेक्ट बघा. थेअरी ऑफ मशीन या सब्जेक्टची एक्झामिनेशन जी आहे तुमची ती कधी होणार आहे, 27 एप्रिलला आहे. टायमिंगसुद्धा एक्झामचा इथे दिलेला आहे. टाईम स्लॉट जो आहे तो आहे 9:30 ते 12:30. त्याच्यानंतर दुसरा जो पेपर आहे आपला तो प्रोडक्शन प्रोसेसेस, याची डेट आहे 8 मे. आणि तिसरा जो पेपर आहे मेट्रोलॉजी अँड मेजरमेंट, आणि याची डेट आहे 15 मे. टाईम स्लॉट सगळ्यांचा सेमच आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये हा टाईम टेबल कशासाठी आहे, एक्झाम डे वाईज आहे, डेट वाईज आहे, आणि हे फायनल टाईम टेबल आहे. याची कृपया तुम्ही नोंद घ्या. आता या ठिकाणी थोडंसं आपण बॅक करूयात. आपण हे 4th सेमिस्टरचं बघितलं. आता 4th सेमिस्टरचं 3च सब्जेक्ट या ठिकाणी दिसत आहेत, कारण 2 सब्जेक्ट जे आहेत तुमचे ते ऑनलाईन होतील. त्याचं देखील शेड्यूल आपण थोड्या वेळानं बघूयात. आता इथं बॅक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा आता आपल्याला 6th सेमिस्टरचं पुन्हा बघायचं. आता MSBT कोर्स वाईज समोर त्या टॅबमध्ये आलो आपण. सिलेक्ट कोर्स करा. त्याच्यामध्ये पुन्हा आपण ME सर्च करू. स्क्रोल डाऊन, आणि ज्यावेळेला MEला जाऊ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर आपला इयर्सचं सेमिस्टर कोड आता 6th सेमिस्टर असेल
आणि मास्टर कोड असेल के. आता याच्यामध्ये जनरेट कोर्स टाईम टेबल केलं की यासमोर आपल्याला 6 सेमिस्टरचा, आता इथे सुद्धा पुन्हा व्हेरीफाय करा काळजीपूर्वक. कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इयर आहे 6 सेमिस्टर्स, मास्टर्स कोड के आहे. आता याच्यामध्ये बघा, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट हा आपला पहिला पेपर आहे. 24 तारखेला एक्झामिनेशन आहे त्याची, आता लगेचच. आणि स्लॉट जो आहे तो 9:30 ते 1:30 आहे, कारण या पेपरला 4 तासाचा कालावधी असणार आहे. दुसरा पेपर जो तुमचा आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड क्वालिटी कंट्रोल, याची डेट आहे 29 एप्रिल. नेक्स्ट पेपर जो आहे तो कम्प्युटर इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम, हा तुमचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे आणि याची डेट जी एक्झामिनेशनची आहे ती 4 मे आहे. आता याच्यातला आपण हा पेपर ठेवलेला आहे CIMचा, याची सगळ्यांनी नोंद घ्या. नेक्स्ट जो आपला हे जे आहेत ते सगळे पेपर जे आहेत इलेक्टिव्ह आहेत. आणि नेक्स्ट पेपर तुमचा जो आहे IHP इंडस्ट्रियल हायड्रॉलिक अँड न्यूमॅटिक, हा पेपर आहे 7 तारखेला आहे, 7 मेला. आता याच्या खाली ह्या इन्स्ट्रक्शन सगळ्या दिलेल्या आहेत. आता आपण 4 सेमिस्टर 6 सेमिस्टर टाईम टेबल बघितलेले आहेत, व्यवस्थित हे टाईम टेबल फॉलो करा, याच्यानुसारच तुमच्या एक्झामिनेशन्स पार पडतील. तर याच्यानंतर थोडंसं ऑनलाईन एक्झामिनेशनकडे जाऊयात. 6 सेमिस्टरचा एक सब्जेक्ट जो आहे मॅनेजमेंट, हा ऑनलाईन पद्धतीनं होईल. आणि 4 सेमिस्टरचे 2 सब्जेक्ट आहेत, त्याच्यामध्ये ES आहे एन्व्हायरमेंटल, आणि दुसरा जो आहे तो MEM. त्याचं देखील आपण थोडंसं कोणत्या याच्यामध्ये जे शेड्यूल आहे ते थोडंसं बघूयात. त्याचा एक सर्क्युलर आपल्याला पडलेलंच आहे. थोडंसं मी बॅक घेतो स्क्रीन, आणि त्याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन मी तुम्हाला शेअर केलंच होतं व्हॉट्सअपवरती. ते थोडंसं ओपन करूयात आणि ओव्हरव्ह्यू करूयात. अशा प्रकारचा MSBTचा सर्क्युलर जाहीर झाला होता, तो तुम्हाला मी शेअर केला होता, परंतु सर्वच विद्यार्थ्यांनी तो बघितला असेल नसेल, त्याच्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी आपण रिव्ह्यू करूयात. आता लक्षात घ्या, आपला सब्जेक्ट जो आहे तो फेज 5 आणि फेज 6मध्ये आहेत आपले सब्जेक्ट. त्याच्यामधला पहिला आपण बघूयात मॅनेजमेंट. आता मॅनेजमेंटमध्ये कोर्स कोड आहे 315301. हा जो मॅनेजमेंट आहे सब्जेक्ट, हा सब्जेक्ट जो आहे तो फेज 6मध्ये आहे. 25 मे टू 28 मे, 25 to 28 याच्यामध्ये आपल्याला कॉलेजचं इन्स्टिट्यूटचं जे टाईम टेबल असेल ते डिस्प्ले केलं जाईल आणि ते तुम्हाला ग्रुपवरती शेअर केलं जाईल. परंतु ती डेट जी आहे मॅनेजमेंटची ती या डेटमध्ये राहील. आणि जे सेकंड इयरचे 4 सेमिस्टरचे जे सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये जो सब्जेक्ट आहे तो ES, सब्जेक्ट कोड आहे 314301. हा फेज 5 आणि त्याची टेंटेटिव्ह जे शेड्यूल आहे 21 to 23 मे, याच्यामध्ये त्याचं एक्झामिनेशन होईल. बॅच वाईज जे टाईम टेबल आहे ते कॉलेजकडून डिस्प्ले झाल्यानंतर तुम्हाला शेअर केलं जाईल. आणि नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे तो आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल. आता त्याचा सब्जेक्ट कोड आहे 313317. आणि हा सब्जेक्ट जो आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मटेरियल, ह्या सब्जेक्टचं सुद्धा एक्झामिनेशनची फेज 6मध्येच आहे, 25 ते 28, 25 to 28. आता तुमच्यासोबत मी काळजीपूर्वक टाईम टेबल शेअर केलेले आहेत. कोणत्याही विद्यार्थ्यांची तक्रार येता कामा नये की आम्हाला टाईम टेबल मिळाले नाहीत किंवा टाईम टेबल चुकीचे बघितले. थोडीशी काळजी घ्या आणि याच्यानुसार एक्झामिनेशन्स फॉलो करा, अभ्यास करा. सुट्टीचे दिवस आहेत. आता अभ्यास कसा करावा, MSBTच्या एक्झामिनेशनमध्ये पासिंगच्या कोणत्या ट्रिक्स आहेत, याचा देखील एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करणार आहे. तोपर्यंत अभ्यास करा, छान राहा. धन्यवाद.